नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण फिरायला जाणार आहोत. फिरायला कुठं कुठं जाणार आहोत ते आता आपलं पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे आहेत आमचे कार्यकर्ते. हे आहे सोम लोणकर, हे आहे कृष्णा परबळे आणि अजून दोघं तिघं यायचे बाकी आहेत. हे आहे आपली शॉप. इथून आपल्याला निघायचं आहे, इथून जायचं आपल्याला फिरायला. 2 जागा जायचं आहे. आता बघू कुठं कुठं जायचं आहे, कुठं कुठं नाही. चल पुढे नक्की बघा. सगळ्यात आधी आलो आपण पेट्रोल टाकायला. पेट्रोल म्हटलं कुठं फिरायला जायचं मध्ये आधी गाडीमध्ये पेट्रोल फुल करायचं. त्याला म्हटलं टाक म्हणे 3 गाड्यामध्ये पेट्रोल. त्याने पण मग ते म्हणलं किती टाकायचं. म्हणलं टाक 500 रुपयाचं. डायरेक्ट 2 गाड्यामध्ये पेट्रोल टाकलं. 3री गाडी आपल्या गाडीत नंबर आला. म्हणलं आपल्या गाडीमध्ये पण टाक 500 रुपयाचं. चल ते पण म्हणलं ठीक आहे. तर पेट्रोल टाकलं आहे ना, तर आपण निघालो आहोत. आपल्याला जायचं आहे कुठंतरी फिरायला. जायसाठी म्हणलं सगळी आपली गँग जमा झाली. आणि चहा प्यायचा होता. आदर होते फक्त एक चहा कमी आला का असं काय विषय तो आज खटपट कधी पैसे घेणार मी उडकार पाहिजे. मस्त चहा घेतला. चहा प्यायल्यानंतर मग पोरं म्हटलं आधी पैसे गोळा करा. मग काय सगळ्यांनी 500 रुपये गोळा केले. पण 1-2 जण म्हणतात नाही 500 रुपये होत नाहीत, त्याच्यापेक्षा कमी जाणार. एक जण 200 दिले, एक जण 300 दिले. शेवटी म्हटलं एक जण म्हटलं गावावर पैसे जमा होत नाही तवार जायचंच नाही. मग तोपर्यंत काय मग अर्धा 1 तास असाच गेला. मग शेवटी सगळ्यांनीच हात जोडून रडून फिडून सगळ्यांनी 500 रुपये गोळा केले. आणि आता आपण चाललो खऱ्या रूटला फिरायला. मग आता फिरायला निघालोत आपण मस्तपैकी. आता मग काय फायनली आपण पोहोचलो आहोत श्री मोठा देवी मंदिरात. पोहोचलो. सर्वप्रथम आपण निघालो आहोत आपल्या दुकानावरून पोहोचलो राजुरीला. राजवरून पोहोचलो राहिमोवरून आपण निघालो शिरूळला आलो. शिरूळून आपण पोहोचलो होतो डायरेक्ट मिसळ खायला. मिसळ खाल्ली मस्त. डायरेक्ट आता आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या ठिकाणी. आता हे बघा ही जत्रा झाली सुरू. आता वरती बघू आपण गर्दी किती काय किती नाही. आता हे बघा जत्रा तर झाली सुरू. पण आता आपण मध्येच आलो होतो त्याच्यामुळं काय गर्दी नव्हती जास्त, काय नव्हती. यात्रेच्या टायमाला गर्दी होते म्हणून आता रोडचं काम चालू होतं. आणि मग काय आता आपण पोहोचणारच आहोत. देखा आपने लापरवाही का नतीजा. काय म्हणतात ते उटी घेऊन आले. उटी घेऊन ते कोणाला आम्हाला ते आमच्या लक्षात नंतर आलं. कृष्ण मी नाही उगत रे. इकडे भारी डोंगर आहे. आपले दर्शन झाले आहे ना. आता इथून पुढे आपल्याला जायचं अजून एका ठिकाणावर. ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूबला फॉलो करा. धन्यवाद.